और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर कॅम्प 3 मध्ये शांतीनगर परिसरातील मोनार्क सॉलिटायर हाऊस प्रकल्पात काम करत असताना झालेल्या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या चुन्नूलाल यादव यांच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात महिनाभर उपचार करण्यात आले। अखेर 4 शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानं त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। यादव यांना दुर्घटनेत दोन्ही हातांची तसेच मांडीची हाडं मोडली होती, त्यामुळे त्यांच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली। मल्टिपल फ्रॅक्चर झाल्यानं त्यांची प्रकृती चिंताजनक होती। त्यांना 5 जुलै रोजी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांनी बारकाईने लक्ष ठेवत उपचार सुरू केले। जिल्हा शल्यचिकित्सक मनोहर बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर सचिन शिंदे आणि डॉक्टर अमोल शेटे यांनी यादव यांच्यावर 4 शस्त्रक्रिया केल्या। डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे तसेच रुग्णालयातील वैद्यकीय पथकाच्या उपचारांमुळे यादव यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा झाली। तब्बल महिनाभराच्या उपचारानंतर यादव यांची प्रकृती स्थिर झाल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलंय। गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या रुग्णाला यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज मिळाल्यानं मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय पथकाचं कौतुक होत आहे। पेशंटचं नाव आहे चुन्नूलाल यादव। हा चुन्नूलाल यादव माननीय आमदार कुमार आयलानी साहेब यांच्या बिल्डिंगमध्ये काम करत असताना त्याला थोडासा प्रॉब्लेम आला। पायरीवरून गरंगळत खाली पडला आणि पडल्याच्या नंतर त्याचं मांडीचं हाड मोडलं, दोन्ही हाताचे हाडं मोडले आणि डोक्यामध्ये बऱ्याचशा म्हणजे इंजुरीज झालेल्या आहेत। म्हणजे मल्टिपल इंजुरीजमध्ये त्याचा रक्तस्राव बराच झाला। हे रक्तस्राव बराच झाल्याच्यामुळे तो अनेमिक झाला। त्याचं HB कमी झालं, 5-6 पर्यंत आलं। तर त्याला नंतर 4 ब्लड देऊन डॉक्टर सचिन शिंदे, डॉक्टर अमोल शेटे आणि इतर स्टाफ ह्या सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत करून त्याचे पायाचं हाड चांगल्या प्रकारे जुळवून टाकलं। त्याचप्रमाणे दोन्ही हाताचे ऑपरेशन केले, प्लास्टिक सर्जरी पण केली। डॉक्टर बालानी सर यांना आणून या हाताची सर्जरी करत असताना एक प्रॉब्लेम होता की त्याची नस त्या दोन्ही फ्रॅक्चर झालेल्या याच्यामध्ये जाऊन अडकलेली होती आणि त्याच्यामुळे त्याच्या हातामधलं जे अवसान होतं ते कमी झालं होतं, बोटांचं अवसान। आता सगळे बोट त्याचे काम करतात। दाखव, हलो हलो, तिकडचे हलो, इधर की भी हलो। हेलो अभी ऑपरेशन के बाद, ऑपरेशनच्या नंतर अतिशय चांगल्या प्रकारे त्याच्या मूवमेंट होत आहे। तर चुन्नूलाल, तू ही बता दे, अभी तेरे को कुछ तकलीफ है क्या? सर किती महिने ॲडमिट होते? तो 5 तारखेला ॲडमिट झाला। तेव्हापासून बऱ्याचशा त्याच्या 4-5 सर्जरी झाल्या आणि त्या सर्जरीच्या नंतर तो आता अतिशय चांगल्या प्रकारे बरा झालेला आहे। आज 10 तारीख म्हणजे 35 दिवसामध्ये तो चांगला होऊन डिस्चार्ज होऊन आता घरी जात आहे। तो मूळचा कुठला आहे बाळा? मूळचा किधर का है? किधर का है? गाव कौन सा? गाँव यूपी है। यूपी में कौन सा गाँव है? चित्रकूट। उधर जाने का भी? ओके। त्याच्याजवळ राशन कार्ड नाही, आधार कार्ड नाही, आयुष्यमान कार्ड नाही, काही नाही, कुठल्याच योजनेमध्ये बसत नव्हता। आमदार साहेबांनी आम्हाला सांगितलं, डॉक्टर शिंदे आणि मला सारखं म्हणजे ते फोन करत होते, याचं काय करायचं, कुठल्या बी योजनेत बसून करा, नाही तर कॉन्टिन्युएशनमधून करा, तुमच्याकडे कॉन्टिन्युएशन नसेल तर माझ्याकडून पैसे मागा, पण त्याचं ऑपरेशन झालं पाहिजे। तर अशा प्रकारे साहेबाच्या प्रेरणेनं आणि त्याच्या नशिबानं आपल्याकडं ब्लड वगैरे सगळं मिळालं, सगळा सरंजामा मिळाला आणि करून टाकलं। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।